नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया शरीरावर वेगवेगळ्या जागी असलेल्या तिळाचे महत्त्व. 2 भुवयामधील तीळ. 2 भुवयामध्ये तीळ असणाऱ्या व्यक्ती अतिशय भाग्यशाली असतात. विवाह पश्चात त्यांचा भाग्योदय उजळतो. वैवाहिक जीवन आनंदीदायी असते. यांचे भाग्य नेहमीच यांना साथ देते. अंगठ्या शेजारील बोटावरील तीळ. तर्जनीवर तीळ असणाऱ्यांना परिपूर्ण यश मिळते. या व्यक्तींच्या तर्जनीवर तीळ असतो अशा व्यक्तींचे शत्रू खूप असतात. बेंबीच्या खाली तीळ असणाऱ्या व्यक्ती या कानाच्या पक्क्या असतात. यांना कोणतीही गोष्ट सांगितली तरी या व्यक्ती गुप्त ठेवतात. या व्यक्ती अतिशय विश्वासू असतात. करंगळी शेजारील बोटावर तीळ असणाऱ्या व्यक्ती जीवनात धनवान आणि यशस्वी असतात. या व्यक्ती कलाकार असतात. बुद्धीच्या जोरावर धन प्राप्त करतात. दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत. बेंबीच्या वरच्या भागावर तीळ असेल तर ती व्यक्ती खाण्यापिण्याविषयी शौकीन असते. जर बेंबीच्या मध्ये तीळ असेल तर व्यक्तीला भरपूर धनसंपत्ती प्राप्त होते. पायाच्या अंगठ्याजवळ तीळ असणाऱ्या व्यक्तींना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळते. या व्यक्ती अतिशय हसतमुख राहतात. फिरायला त्यांना खूप आवडते. या व्यक्ती पैसे फक्त मौज मजेसाठी खर्च करतात. ज्या पुरुषांच्या उजव्या तळहातावर आणि स्त्रियांच्या डाव्या तळहातावर तीळ असणे अतिशय शुभ असते. ज्यावेळी आपण हाताची मूठ करतो त्यावेळी तीळ मुठीत येत असेल तर ती व्यक्ती भाग्यशाली असते. पाठीवर तीळ असणाऱ्या व्यक्तींना फिरायला खूप आवडते. त्याशिवाय या व्यक्ती रोमॅन्टिक असतात. कुटुंबाची अतिशय काळजी घेतात. कमी वयात मोठ्या पदावर पोहोचतात. नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्ती स्वच्छ मनाच्या, स्वाभिमानी आणि स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या असतात. स्वतःच्या मेहनतीवरच ते मोठे होतात. त्यांना जीवनात यश मिळते. वयाच्या 32 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात भरभराट होते. नाकावर तीळ असणाऱ्या व्यक्ती बोलबच्चन असतात. त्यांच्या बोलण्याच्या हुशारीनेच धन कमवतात. नाकावर तीळ असणे अत्यंत शुभ असते. ज्या व्यक्तीच्या हनुवटीखाली तीळ असतो अशा व्यक्ती अतिशय लकी असतात. पुरुषांच्या हनुवटीखाली तीळ असेल तर अशी व्यक्ती पैसे कमावण्यासाठी नेहमी आतुर असते. ज्या स्त्रियांच्या हनुवटीखाली तीळ असतो अशा स्त्रियांना तयार व्हायला खूप आवडते. कमी कष्टात जादा फायदा असतो. या व्यक्तीची सर्व कामे अतिशय पटपट आणि यशस्वी होतात आणि या व्यक्तींची आर्थिक बाजूही मजबूत असते. धन्यवाद.